आणि यानंतर आता घेऊयात टॉप 9 बातम्यांचा वेगवान आढावा। सुरुवात करूयात मंत्रिमंडळ विस्ताराच्या बातमीने। प्रचंड मोठ्या बहुमतानंतर महायुतीच्या बहुप्रतीक्षित मंत्रिमंडळाचा हा अखेर विस्तार। तर नागपुरातील राज्यभवनामध्ये 39 मंत्र्यांचा शपथविधी सोहळा संपन्न। 33 कॅबिनेट आणि 6 राज्यमंत्रिपदांनी घेतली शपथ। मंत्रिमंडळ विस्तारात 20 नव्या चेहऱ्यांना मंत्रिपदाची संधी, तर भाजपच्या 9, शिवसेना शिंदे गटाच्या 6, तर राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून 5 नव्या चेहऱ्यांना मंत्रिमंडळात स्थान। भाजपच्या 19 आमदारांनी घेतली मंत्रिपदाची शपथ। चंद्रशेखर बावनकुळे, राधाकृष्ण विखे पाटील, चंद्रकांत पाटील, पंकजा मुंडेंसह प्रमुख नेत्यांचा या मंत्रिमंडळात समावेश। तर 15 कॅबिनेट मंत्री आणि 4 राज्यमंत्र्यांचा यामध्ये शपथविधी। शिवसेना शिंदे गटातील 11 आमदारांनी घेतली मंत्रिपदाची शपथ। दादा भुसे, गुलाबराव पाटील, उदय सामंत, शंभूराज देसाईंसह दिग्गजांचा समावेश। 9 कॅबिनेट तर 2 राज्यमंत्र्यांनी घेतली शपथ। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातील 9 आमदारांचा मंत्रिपदाचा शपथविधी सोहळा संपन्न। तर हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, दत्तात्रय भरणे, आदिती तटकरे, नरहरी झिरवाळ यांचा यामध्ये समावेश। तर इंद्रनील नाईक यांना सुद्धा राज्यमंत्री म्हणून शपथ। भाजपकडून दिग्गज नेत्यांना मंत्रिमंडळात स्थान नाही, तर सुधीर मुनगंटीवार, रवींद्र चव्हाण, विजयकुमार गावित, सुरेश खाडे यांना डच्चू पक्ष संघटनेमध्ये मोठं स्थान मिळण्याची शक्यता। राष्ट्रवादीच्या काही दिग्गज नेत्यांना यंदा मंत्रिमंडळातून वगळलं। छगन भुजबळ, अनिल पाटील, धर्मराव बाबा आत्राम यांना मंत्रिमंडळामध्ये स्थान नाही। शिवसेनेकडून दिग्गजांना डच्चू, तानाजी सावंत, अब्दुल सत्तार, दीपक केसरकर यांना यंदा मंत्रिपद नाही। मंत्रिमंडळात पश्चिम महाराष्ट्रातील 10, विदर्भातून 9 जणांना संधी, तर ठाणे कोकण विभागातून 8 मंत्री, उत्तर महाराष्ट्रातील 7 जणांना मंत्रिपदाची संधी।